चांगले चांगलं असतं यार जेवण. आम्ही कधीच जेवणाला नावं नाही ठेवलं. मग तर माझं एकच दुःख नाही की मला खायला मिळत नाही इथे काही. का नाही मिळत? कोणी विचारतच कॅट फूड खाते का? हे हा मी कॅट फूड खाते. नाही हे माझं ताट नाहीये, हे यांचं ताट आहे. माझं कॅट फूड मोबाईल मधनं गुड्डू पाठवते म्हणून. शट अप. मोबाईल आजही मिसप्लेस होऊ शकतो प्लीज. आज तो नाही मिसप्लेस होणार. सो आता आमचा लंच ब्रेक झालेला आहे आणि आम्ही सगळे आता इथे जेवायला बसलेलो आहोत. मी बघत आहात टेंट लावलेला आहे. थोडा काल पाऊस झाला होता. टेंट आमचा नेहमीच असतो, प्रश्नच नाही. थोडा म्हणजे भरपूर झाला. सो हे बघा रुमाली रोटी, पापड, मलाई मटर, काय मटर मलाई काहीतरी आहे. मेथी मटर मलाई, भरवा भिंडी, अचार, और उपवास में साबुदाना खिचड़ी, वेफर्स, आम्रखंड, दही, बघा ते एकादशी दुपट घाशी. हा पाणी की बॉटल, हा बघा येस ब्रँडिंग आहे बाबा. सो अशा पद्धतीने आमचं जेवण आता सुरू आहे. हे आहेत आमचे डायरेक्टर सर आणि यांना खाणं पिणं काही सुचत नाही. फक्त त्या चित्रपटामध्येच घुसलेले आहे. सतत करण्याचे सीन बिन हे सगळं चालू असतं त्यांचं. आम्हाला सांगावं लागतं थोडंसं खा, नाहीतर शूटिंग एंड डेच्या दिवशी हे असे असतील जे मला व्हायचंय. हे आमच्या मिसेस डायरेक्टर आहेत आणि ह्या ऍक्ट्रेस आहेत आणि सरांची काळजी घेण्यासाठी स्पेशली कालपासून यायला आलेत बरं का. नाही तसं काही नाहीये. त्या आमच्या फिल्ममध्ये रोल करत आहेत आणि त्या आता सांगत होत्या की सरांचा बीपी कसा हाय होतो. सर नुसते त्या ह्याच्यामध्ये घुसलेले असतात आणि आमचा बीपी अजून हाय आणि लो करण्याचं काम अजून एक मोठी व्यक्तिमत्व बाजूला बसलेलं आहे ते करत असतं. सो सगळ्यात अगर कूल पर्सन कोण असेल तर आमचे सचिन सर. कधी चिडत नाहीत माझ्यावर, अजिबात नाही चिडत. बाकी सगळे चिडतात आणि खास करून काम करणाऱ्यांवर चिडतात. ए तू गप्प बाईस. आज केवढी मोठी चूक केली तुझ्यामुळे 3 रिटेक झाले. जे काम करत नाही त्यांच्यावर चिडत नाही. जे काम करत नाही त्यांच्यावर चिडत नाही, जे काम करतात त्यांच्यावर चिडतात. हेच ह्यालाच प्रेम म्हणतात. मग तू म्हणली ना तुझ्यावर चिडत नाही, म्हणजे तू काम पण करत नाही. आमचं हे युनिटमध्ये कोणाचं तरी पाकिट पडलेलं आहे आणि हे एवढे पैसे आहेत आणि प्लस कार्ड आहे, त्याच्यावरनं फोन नंबर आहे आणि ते आम्ही ट्राय करतोय त्यांना कॉन्टॅक्ट करण्यासाठी. सो असं असतं. आणि काल जे माझ्याकडून झालं होतं ते खरोखर लज्जास्पद होतं. तर सर्वच माणसं चुकीची नसतात. हे असं जेव्हा एक युनिटी असते आणि कालच्या त्या युनिटीमध्ये माझ्या इमोशन्स फुलनेसमुळे प्रॉब्लेम झाला. पण यांनी ते आणून दिलं जे त्यांना हे मिळालेलं होतं. ज्युनियर मधले लाज राखली. येस माझ्या वर्दीची लाज राखली. येस ऑफकोर्स. ज्युनियर मधले आणि हे आहेत बोगम सरांना विचारा. सो कसं आहे. सो काल जे माझ्याकडे झालं अजाणतेपणे झालं, इमोशन्समुळे झालं. सो ते माझ्यासाठी खरोखर लज्जास्पदच होतं ते. आणि माहित नाही मला मी स्वतःला कधी माफ करेन काय करेन, आय डोंट नो. पण ही एक चांगली गोष्ट जी नेहमी घडते युनिटमध्ये. कारण युनिट एक फॅमिली बनलेली असते आणि त्यांना म्हणा ते सुनीताताईंनी 3 वाट्या खाल्ल्यात मला तुमच्या टेन्शन मध्ये. काही सांगू नका त्यांना, कशाला बोलवतोय. काय बोलला? 3 वाट्या खाल्लेल्या इन्क्वायरी खरी गोष्ट आहे. 3 कस्टर्डच्या मी 3 वाट्या खाल्ल्या. टेन्शन मध्ये. नाही संपलं, नाही दादा संपलं, कस्टर्डच संपलं. माझं स्वप्न भरलं नाही तर मी 2 बाटल्या भरून ठेवणार होतो. नाही सगळ्यांना युनिटला पाहिजे ना. सर्व युनिटने खाल्लं पाहिजे. आपल्याला एकटंच हा नसतं तर मग ते
असं बाटल्या भरून ठेवल्या असते. कालचा गादाचा हलवा कसा. बरं चला ब्रेक ओव्हर द्यायचंय मला. सगळे लाईट सो वाल्यांचं आता झालं आम्ही वाट बघतोय. ज्यांचं पाकिट हरवलेलं होतं ते आल्यानंतर आपण त्यांच्याकडनं पार्टी घेणार. बरं, त्यांचं होऊ दे, जेवण होऊ दे लाईट वाल्यांचं. जसं काल यांचा मोबाईल हरवल्याने पार्टी दिली. मला द्यायची नाही मला द्यायचंय, खरंच द्यायचंय. मागवते मी, पण बोगम साहेब जरा फ्री झाल्यानंतर पार्टी बी द्यायला लागली. मिठाई. हम शरीफ पुरी दुनिया ही बिघड गई. कोणाचा आवाज येतो रडायचा? मग ते जे रडतंय त्यांना घरी पाठवा प्लीज. छोटी बाहेर चला नंबर आहे का आपल्याकडे? थोडीशी रडते. काय पाकिट सापडलं कोणाला तरी. आम्हाला नाही पाकिट सापडलेलं आहे. तुमचं काहीतरी एक महत्वाचं काम होतं EP सरांना, सो त्यामुळे त्यांनी तुम्हाला बोलवलंय. पाकिटचं वगैरेचं आम्हाला नाही माहिती. काय हसू नका, खरंच आम्हाला माहिती आहे तुमचं काय. ते तुम्ही काहीतरी मगाशी डेट्स वगैरेचं विचारत होता ना, तर त्या संदर्भात सर बोलण्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे. तुमचं डेट कोणाला काय बोललं ते बोला तुम्ही मगाशी. हा पण इव्हन आता तुमचं पाकिट तुमच्याकडे असणार ना, ते आता आम्हाला कसं माहिती आहे. का माझा एपिसोड तुम्ही इथं करू नका. तुम्ही आज नवीन आहात ना, म्हणजे कालचा एपिसोड तुम्हाला माहिती नाही. चला तिकडे जा, इपिंगकडे जा. हा तुम्ही बोलवलं. ते मगाशी नाही जेवताना डेट्स त्यांनी विचारल्या. तुम्ही आहे का नाही पुढे अवेलेबल? ऍक्च्युली काय माहितीये का, माझं 15 दिवसापूर्वी सुरतचं रिझर्वेशन झालेलं आहे. आता तुम्ही कंटिन्युटी मध्ये अडकले, मग आता कसं काय? नाही ते बोलता ना तुम्ही 8 दिवस बंद आहे मध्ये, हा हा हा. तेवढ्या पिरियड मध्ये जाऊन येतो. पाकिट काय म्हणते? पाकिट ते काहीतरी पाकिट हरवलं म्हटलं कालचा एपिसोड तुम्ही बघितला होता का माझ्यासारखा? पैसे वगैरे होते म्हणून का? 5,000 एवढं सेटवरती कोणी आणतं का हो? 5,000 गेले होते एवढ्यात? म्हणलं तिकडे रेस्ट घ्या, दुसरं काय. नाही म्हणजे हा एरिया सोडून बाहेर गेले नाही ना कुठे? पोलिसांना सांगितलं. आता यांचं पाकिट हरवलं. अरे कोणाला असं नाव काय तुमचं? नाव जावळे. बरं इथे बसलेल्यांनी ऐका, जावळे सरांचं पाकिट हरवलेलं आहे. कोणाला सापडलंय का? कुठे ठेवलं होतं? अरे कुठे इथे जेवायला आलो, इथे जेवायला बसलो होतो, एकदा तिकडे बसलो होतो बस. अच्छा. तो त्याच्या आधी होतं का? ज्या वेळेस सीन मध्ये होता त्यावेळेस होता. आणि मी कुठे तिकडे तुम्हाला बघत बसले सारखं. मी आपलं तुम्ही जेवायला कोणाला सापडलं असेल पाकिट तर द्या बरं का. गेटवर उभे होता. ते घ्या, सापडले तुमचं पाकिट. चेक करा. आता काय चेक करायचं? नाही, नाही, नाही. तुम्ही यातच तुमचा प्रामाणिकपणा आहे. मला दाखवायची गरज नाही, फक्त मी तुम्हाला सांगतो. नाही चेक करा. नाही साहेब, अहो नाही तसं नाही. तुम्ही त्याची काळजी करू नका. हे बघा, मी कमिशनर होतो. या संदर्भात कुठलंही काम असेल तर फोन करा, एवढंच मी सांगतो. वा वा वा, ग्रेट. पाकिटच्या टेन्शन मध्ये 3 वाटे खाल्ले. 3 वाट्या आमरस पिलाय. हो, काल माझ्याकडनं चूक झाली होती. ती मला आज हे नव्हती करायची, दोहरायची नव्हती मला. 3 वाट्या टेन्शन मध्ये खाल्ल्या. टेन्शन मध्ये? हो ना, काय करू. थँक्यू. सो हॅपी एंड झालेला आहे. काल माझाही हॅपी एंड झालेला होता, परंतु तरी सुद्धा चूकच असते. आणि त्या काकांचे पैसे गाजराचा हलवा झाला आज काय? सो तुम्हाला माहिती नाही, काल इथे रडारडीचे कार्यक्रम माझे भरपूर झालेले आहेत. तुम्ही नका मोबाईल. आता पुढच्या शेड्यूलला याल ना तर मोबाईल घरी ठेवून या, पाकिट पण घरी ठेवून या. तुम्हाला रिक्षाचे पैसे बोगम भाईकडनं घेऊन टाका. थँक्यू. अशा पद्धतीने हॅपी झालेला आहे. आणि हीच आमच्या फिल्म इंडस्ट्रीच्या युनिटची खासियत असते. काल माझ्याकडून थोडंसं गालबोट लागलं, पण सगळ्यांनी मला मोठ्या मनाने माफ केलं. कारण जे झालं ते थोडंसं इमोशन्समुळे हा सगळा प्रकार घडला होता माझ्याकडून, आणि ते तसं झालंच होतं त्या गोष्टी. सो एनिवेज, खूप काही शिकायला मिळतं माणसाला. माणसाच्या अंतापर्यंत माणूस हा शिकत असतो, आणि मी सुद्धा शिकले. जे आतापर्यंत मी कधी केलं नव्हतं ते माझ्याकडून घडलं होतं, आणि ते घडू नये म्हणूनच कदाचित देवीने मला रात्री हे सगळं. मी सेटवरती जाऊन येते. हो नक्की. सो अशा पद्धतीने 7 ते 7 ह्या शिफ्टमध्ये सुद्धा मुलं बघा आमचे किती एनर्जेटिक आहेत. हे असतं आमचं टाईट शेड्यूल.